नमस्कार मैत्रिणींनो, आपलं किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांत स्पेशल तिळाची वडी बघितली होती. तर आज आता आपण शेंगदाणा आणि तिळाच्या कुटाची वडी बघणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे मी बारीक गॅसवर भाजून साल काढून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 7 ते 8 बदाम उभे चिरून घेतले आहेत. अर्धा चमचा जायफळ विलायची पावडर घेतली आहे आणि तूप घेतलेलं आहे. चला तर मग बनवूयात कुटाची वडी. त्यासाठी आधी आपण बारीक गॅसवर तीळ भाजून घेऊयात. आता हे आपले तीळ भाजून झालेले आहेत. आता हे थोडे थंड झाले की आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून थोडं जाडसर कूट करून घेणार आहोत. आता हे आपलं तिळाचं कूट आणि दाण्याचं कूट करून तयार झालेलं आहे. आता हे आपण एकत्र करून घेऊयात. आपण आता गॅसवर कढई ठेवून 2 चमचे तूप घालून घेणार आहोत. कढई छान गरम झालेली आहे. आपण आता यात गूळ घालूयात आणि त्यात 1 ते 2 चमचे पाणी घालून घेऊयात. गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. आता हा सगळा गूळ वितळलेला आहे. ह्यात आपण विलायची पावडर घालून घेऊयात आणि हे सगळं कूट आपण यात घालून घेणार आहोत. गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता मी गॅस बंद केला आहे. हे आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे मी एका ताटात मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि एका वाटीला मागच्या बाजूने तूप लावून हे गरम गरमच पसरून घ्यायचं आहे. आता हे जे बदामाचे काप केले आहेत ते या मिश्रणावर घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू पिस्ताही यात घालू शकता. परत वाटीने हे नीट प्रेस करून घ्यायचं आहे. हे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपण ह्या वड्या पाडून घेणार आहोत.
अशा या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. थोडं थंड झालं की आपण ह्या काढून घेणार आहोत. ह्या वड्या छान मऊ होतात, चिक्कीसारख्या कडक होत नाहीत. अशा या आपल्या शेंगदाणा आणि तिळाच्या कुटाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, संक्रांत स्पेशल म्हणून तुम्ही हे नक्कीच घरी करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपलं किचन या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.